नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, 1 एप्रिल पासून रेशन कार्ड नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे। रेशन कार्डच्या नियमात हा महत्त्वाचा बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे। तर काय आहे बातमी, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्डच्या नियमात महत्त्वाचे बदल होणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डचे नियम बदलणार आहेत। यामध्ये लाखो रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच अनेक लाभार्थ्यांची नावे देखील काढून टाकली जाणार आहे। नवीन नियमानुसार रेशन कार्डची पात्रता आणि निकष अजूनच कडक करण्यात आले आहे। याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्ड धारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्ड बाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे। यामध्ये पारदर्शकता वाढवण्यात आलेली आहे। गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। ज्या व्यक्ती निकषात बसत नाही, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे। रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार शहरी भागांसाठी उत्पन्नाची मर्यादा 3 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागासाठी 2 लाख रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन कार्डचा लाभ मिळणार नाही किंवा रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही। ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, 100 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट आहे, फ्लॅट किंवा स्वतःचे घर असेल तर तुम्ही अपात्र आहात। घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे। घरात AC किंवा जनरेटर असेल तर तुमचेही रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते। मग मित्रांनो, अशा पद्धतीने हे कडक नियम या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आता मोफत रेशन धान्य मिळवायचे असेल तर तुम्ही जर वरील निकषात बसलात तर तुमचे रेशन कार्ड हे रद्द होईल आणि तुमचे धान्यसुद्धा बंद होणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, जर तुम्ही चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते। या रेशन कार्ड धारकांना खरी कागदपत्रे जमा करायची आहे। मग यासोबत KYC करणे सुद्धा अनिवार्य आहे। KYC न केल्यास रेशन कार्ड बंद केले जाणार आहे। जर रेशन कार्डची KYC केलेली नसेल तर 1 एप्रिल पासून रेशन कार्ड बंद होणार आहे। त्यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।